नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती। तर आज आपण टेस्टी, हेल्दी आणि टेम्पटेटिंग अशी काजू पनीरची रेसिपी या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी आपल्याला दोन प्रकारच्या ग्रेव्ही करून घ्यायच्या आहेत। पहिल्या ग्रेव्हीसाठी आपल्याला 3 टोमॅटो आणि 3 कांदे असे उभे चिरून घ्यायचे आहेत या पद्धतीने। आणि आपल्याला आलं आणि लसूण असं लागणार आहे। आल्याचा एखादा तुकडा आणि 5-6 लसूण पाकळ्या। आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जी पहिली ग्रेव्ही आहे लाल रंगाची टोमॅटोची ती आपल्याला करून घ्यायची आहे। तर यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि आपण जो उभा चिरलेला कांदा आहे तो टाकायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे। आपला कांदा छान परतून झाला की यामध्ये आपल्याला आपण जो चिरलेला टोमॅटो आहे तो टाकायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे। आता टोमॅटो शिजून छान मऊ झाला की यामध्ये आपण आलं लसूण टाकायचं आहे आणि यामध्ये आपल्याला काही खडे मसाले सुद्धा टाकायचे आहेत। तर खडे मसाल्यांमध्ये काळी मिरी साधारण 3 ते 4, छोटा दालचिनीचा तुकडा, लवंग 3 ते 4 आणि एखादा मसाला वेलची हे एवढंच टाकायचं आणि तेही छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही आपली ग्रेव्ही छान थंड होऊ द्यायची आहे। आता आपण पुढची ग्रेव्ही तयार करणार। तर यासाठी आपल्याला मगज बी घ्यायची आहे, त्यानंतर सुकं खोबरं घ्यायचं आहे बारीक चिरून पातळ आणि 5-6 काजूच्या पाकळ्या। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एखाद्या बाउलमध्ये टाकून अर्धा 1 तासासाठी भिजत घालायचे आहे, म्हणजे मिक्सरमध्ये ते छान वाटलं जातं। तर अशा पद्धतीने ही ग्रेव्ही आपल्याला छान बारीक करून घ्यायची आहे। आता आपल्याला टोमॅटोची ग्रेव्ही करून घ्यायची आहे। ती सुद्धा आता छान गार झालेली आहे आणि मिक्सरमध्ये काढून या पद्धतीने जितकं बारीक वाटता येईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण काजू पनीर करतोय तर त्यासाठी आपल्याला पनीर घ्यायचे आहेत। पनीरचे क्यूब्स करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जे आवडेल ती साईज त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता। त्यानंतर आपण पॅनमध्ये पनीर छान रोस्ट करून घ्यायचे आहेत। पॅनमध्ये तेल टाकायचं आहे, लाल तिखट टाकायचं आहे आणि हे पनीरचे क्यूब्स टाकायचे, वरून थोडंसं मीठ टाकायचं आहे। हे ऐच्छिक आहे, तुम्ही हे स्किप केलं तरी चालेल। आणि अशा पद्धतीने छान हे रोस्ट आता झालेले आहेत। आता काजूसाठी इथे ओला काजूगर वापरला आहे, जो छान आधीच भिजवून सोलून घेतलेला आहे। तर आता आपल्या दोन्हीही ग्रेव्ही तयार आहेत। आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, त्याच्यामध्ये एखादा तमालपत्र टाकायचं आहे आणि आपण जी वाटलेली पहिली ग्रेव्ही आहे टोमॅटोची ती यामध्ये टाकायची आहे। पण त्यापूर्वी आपण लाल तिखट टाकणार आहोत, साधारण 2 चमचे लाल तिखट टाकायचं आणि पटकन ही ग्रेव्ही टाकायची आहे, जेणेकरून तिखट जळणार नाही। आता जी पहिली कांदा टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती आपल्याला छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी व्हाईट ग्रेव्ही केलेली आहे ती यामध्ये टाकायची आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे। साधारण तेल सुटेपर्यंत आपल्याला ही दोन्हीही ग्रेव्ही परतून घ्यायची आहे। आता ही आपली ग्रेव्ही छान परतून झालेली आहे। आता या आपल्याला ग्रेव्हीमध्ये हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे, आपल्याकडे जो अवेलेबल असेल तो टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले छान एकत्र परतले की यामध्ये आपल्याला ओला काजूगर टाकायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा आहे। आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये आणि काजूमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आपल्याला जे ओला काजूगर आहे तो शिजवून घ्यायचा आहे।
काजूगर शिजायला वेळ लागणार, त्यामुळे आधी काजूगरच फक्त शिजवायचं आहे, अजून आपण पनीर टाकलेलं नाहीये. आता आपले काजूगर छान शिजून झालेले आहेत आणि टेक्स्चरही छान आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण यामध्ये पनीर टाकायचं आहे आणि तेही छान मिक्स करून घ्यायचं आहे. पनीर ग्रेव्हीमध्ये छान मिक्स झालं की आपल्याला यामध्ये क्रीम टाकायची आहे. तर क्रीम करता मी दुधावरची जी साय असते आपल्या घरातली, तीच 1 चमचा टाकलेली आहे. आणि ही क्रीमही ग्रेव्हीमध्ये छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. तर आपला शेवटचा आता कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि आपली तयार आहे काजू पनीर. आपणही अशा पद्धतीने काजू पनीर ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा. धन्यवाद.